स्वागत करते। आज सातारा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शैलेंद्र रमाकांत वीर हे पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आज सर तुम्हाला चिन्ह मिळालेले आहे, तर त्या चिन्हाबद्दल थोडक्यात माहिती आणि तुमचा पुढचा प्रवास। सर्वप्रथम सातारा लोकसभा मतदारसंघातील समस्त बंधू भगिनी आणि मातांना सप्रेम नमस्कार। आज दुपारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं आहे। मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे आज रोजी चिन्ह मिळालेलं आहे। ते चिन्ह आहे चालण्याची काठी। हे चिन्ह सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांनी लक्षात ठेवावं आणि आपलं बहुमोल मत 23 एप्रिलच्या दिवशी काठी या चिन्हापुढचं बटन दाबून शैलेंद्र रमाकांत वीर ह्या उमेदवाराला द्यावं अशी विनंती आहे। ही काठी आहे ती सर्वसामान्यांची काठी आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाला म्हणजेच सातारा जिल्ह्याला प्रगतीकडे नेणारी काठी आहे। सर्वसामान्य जनतेला जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा काठीचा आधार सदैव राहील ही ग्वाही मी आपल्याला देतो। या काठीच्या रूपात मी आपल्या समोर मत मागण्यासाठी येत आहे। ही काठी कोणती आहे तर जिथे कुठे पाणी नसेल, पाण्याअभावी लोकांची वणवण होत असेल, त्या ठिकाणी त्या लोकांना आधार देणारी ही काठी निश्चित राहील। आधार त्यांना पाण्याच्या स्वरूपात त्यांच्या घरपोच पाणी मिळेल अशा प्रकारचं काम आपण करणार आहोत आणि त्या रूपात हा काठीचा आधार आपल्याला मिळेल। जिथे कुठे निरक्षरता आहे, जिथे कुठे शिक्षणाचा अभाव आहे, जिथे कुठे शिक्षणाच्या चांगल्या सोयी नाहीत, त्या ठिकाणी ही काठी आधार म्हणून सदैव आपल्या सेवेस तत्पर असणार आहे आणि चांगल्या शैक्षणिक सुविधा, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा सातारा जिल्ह्यातल्या गावागावामध्ये निर्माण करण्याची क्षमता या काठीच्या आधारामध्ये आहे। हे आपण आवर्जून लक्षात घ्यावं। जिथे कुठे बेरोजगारी आहे त्या बेरोजगारांना कायम भविष्याची चिंता राहते। ही चिंता घालवण्यासाठी ह्या काठीचा आधार आपल्याला कायम उपलब्ध राहणार आहे। कारण ही काठी आपणा सर्व तरुण वर्गाला, सुशिक्षित असोत अथवा अशिक्षित असोत, सर्वांना एक कायमचा रोजगार, कायमच्या नोकऱ्या किंवा कायमच्या व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्यासाठीचा आधार म्हणून 5 वर्ष काम करणार आहे। अशा प्रकारच्या ह्या काठी ह्या अत्यंत उपयुक्त अशा सर्वसामान्यांचा आधार असणाऱ्या चिन्हाला आपण यावेळी उपकृत करा आणि आपलं बहुमोल मत द्या अशी मी विनंती यावेळी करतो। सर, खूप एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारते की तुमचा जो अजेंडा आहे त्याचं कौतुक खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं आहे असं वाचण्यात आणि ऐकण्यात आमच्या आलेलं आहे। तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुमची प्रतिक्रिया कशी होती जेव्हा तुम्हाला हे कळलं तेव्हा? निश्चितच चांगला प्रश्न आपण विचारला आहात। अपक्ष उमेदवार म्हणून आपण या सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत हा विचार मी 26 जानेवारी 2018 रोजी केला होता आणि त्याप्रमाणे मी कामास सुरुवात केलेली होती। त्यानंतर मी गावोगावी भेटी देत होतो। गावोगावी काय परिस्थिती आहे, एसटीने फिरायचो, एसटीने त्या भागात जायचो। साधारण जास्त नाही तरी एक 50 ते 100 गावांमध्ये मी फिरलो आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास केला। त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात आल्या। ह्या जिल्ह्यामध्ये काय आवश्यक आहे, कुठल्या गोष्टींची कमतरता आहे, कुठल्या गोष्टींवर भरपूर काम करणं आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर मी एक
प्रचारपत्रक म्हणा किंवा जाहीरनामा म्हणा, अशा स्वरूपाचं एक पत्रक 15 ऑगस्ट 2018 रोजी प्रकाशित केलं. ते पत्रक आज देखील अनेकांच्याकडे उपलब्ध आहे. त्यावेळी मी ते सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र वितरित केलं होतंच, थोड्या प्रमाणात होतं पण सर्वत्र वितरित केलं होतं आणि लोकांनी ते आवर्जून वाचलं होतं. ही सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा प्रथमतः विचार केला की सन्माननीय शरदरावजी पवार साहेब, ज्यांना माझे आजोबा स्वर्गीय कैलासवासी किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर यांनी राजकारणामध्ये भरपूर सहाय्य केलं होतं. ते एक काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते असताना आबासाहेब वीर हे त्यांचे गुरु होते, गुरु समान होते किंवा नेते होते आणि त्यांनी त्यांना बरंच सहाय्य केलं होतं. इवन मुख्यमंत्री बनवण्यामध्ये देखील स्वर्गीय आबासाहेब वीर यांचा फार मोलाचा वाटा होता, असं शरदरावजी पवार साहेब नेहमीच त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगत असतात. त्यामुळे मी विचार केला की शरदरावजी पवार साहेबांना आपण हे पत्रक देणं आवश्यक आहे. कारण नंतर ते म्हणतील की तू अपक्ष म्हणून उभा राहिलास आणि मला तू सांगितलं नाहीस, असं होऊ नये. या कारणास्तव एक आदर राखण्यासाठी, वडीलधाऱ्यांचा आदर राखण्यासाठी त्या हेतूने मी शरदरावजी पवार साहेब यांची भेट मुंबई येथे घेतली होती आणि त्यांना ते पत्रक सादर केलं होतं. ते पत्रक त्यावेळी देखील त्यांनी मनापासून वाचलं आणि त्यानंतर 21 सप्टेंबर 2018 रोजी सातारा येथे सर्किट हाऊसला जी काही आमदारांची आणि जिल्हाध्यक्षांची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये शरदरावजी पवार साहेब म्हणजे मी भेटल्यानंतर साधारणपणे 1 महिन्यानंतर ते पत्रक घेऊन आले होते आणि आल्याबरोबर त्यांनी ते पत्रक सर्वांना वाचून दाखवलं. त्यातले अजेंडाचे जे मुद्दे आहेत, जाहीरनाम्याचे जे मुद्दे आहेत ते वाचून दाखवले आणि त्याचं कौतुक देखील केलं. तर एक थोर नेता की ज्यांनी एवढी वर्ष राजकारणामध्ये जीव ओतून घालवलेली आहेत, अशा व्यक्तीने आपला अजेंडा वाचला आणि तो त्यांना रुचला, त्यांना आवडला. ही गोष्ट म्हणजे त्या पत्रकामध्ये मांडलेले जे काही माझे विचार आहेत त्या विचारांचा मी विजय अशा पद्धतीने मानतो. म्हणजे निश्चितच ते विचार योग्य आहेत याचा दुजोराच माननीय शरदरावजी पवार साहेब यांनी दिलेला आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खुद्द शरदरावजी पवारांनी तुमच्या अजेंड्याचं कौतुक केलंय, तर त्या अजेंड्याबद्दल थोडीफार आम्हाला माहिती सांगा. निश्चितच आपण जो काही अजेंडा बनवलेला आहे तो काही 1-2 दिवसात तयार झालेला नाही. ह्या अजेंड्यावर मी गेली 20 वर्ष विचार करत आहे असं म्हटलं तरी देखील अनुचित ठरणार नाही. शिक्षण झाल्यानंतर मनामध्ये एकच ध्येय होतं की देशासाठी, समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं. त्यासाठी मला फायटर पायलट व्हायचं होतं, पण कर्मधर्म संयोगाने ते काही होऊ शकलं नाही. म्हणून मी सामाजिक कार्य सुरू केलं, एका सामाजिक संस्थेमध्ये काम सुरू केलं. त्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, खेडोपाड्यांमध्ये आरोग्य सुविधा, त्यानंतर कुपोषण पीडित बालकांना सकस आहार पुरवणं, कुपोषण असलेल्या गरोदर मातांना सकस आहार मिळाला पाहिजे यासाठी अशा अनेक प्रोजेक्ट्सवर चांगलं काम केलं. त्यामध्ये इवन क्लेफ्ट लिप अँड क्लेफ्ट पॅलेट्स म्हणजे दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तींचं जीवन सुंदर बनवण्याचं काम हा देखील त्या एक सामाजिक कार्यातला भाग होता. हे काम मी 7 वर्ष केलं. त्यानंतर
चरितार्थासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने व्यवसायाला सुरुवात केली. त्यामध्ये जवळपास 15 वर्ष मी व्यवसाय करत आहे. या सर्व आयुष्यामध्ये भारतभर फिरत असताना किंवा या सातारा पुणे भागामध्ये आपलं जीवन जगत असताना अनेक गोष्टी पाहायला मिळतात आणि त्या गोष्टी पाहिल्यानंतर विचार येतो की ह्या गोष्टी कशा सुधारू शकतील, ह्या गोष्टी लोकांना चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आपण काय करू शकतो. ह्या विचारातून हा अजेंडा दिवसागणिक मनामध्ये तयार होत राहिलेला आहे आणि तो अजेंडा सर्वात शेवटचा फिनिशिंग टच म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र फिरून त्याला फिनिशिंग टच दिलेला आहे. तो चांगला भक्कमरित्या मांडलेला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, प्राधान्य जे आहे ते शिक्षण आणि पाणी या 2 गोष्टींना दिलेलं आहे. शिक्षण आणि पाणी या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या मनुष्याकडे उपलब्ध असतील तर तो मनुष्य त्याला कुणाकडेही हात पसरून जावं लागत नाही, तो स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो. त्यामुळे भारतभर शिक्षण अगदी KG पासून ते PG पर्यंत, म्हणजेच बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत, उच्च शिक्षणापर्यंत सर्व शाखांचं आणि दर्जेदार असं शिक्षण सर्वांना पूर्णपणे मोफत झालं पाहिजे, हा एक आपला महत्त्वाचा अजेंड्यातला भाग आहे आणि त्यासाठी आपण अतिशय चांगलं काम करणार आहोत. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, तिथल्या शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. त्या शिक्षणातून काहीतरी करता आलं पाहिजे. ते शिक्षण प्राप्त झाल्यानंतर भले ते स्किल डेव्हलपमेंटमधलं असो किंवा वेगवेगळ्या विषयांमधलं सखोल ज्ञान असो, हे अत्यंत चांगल्या दर्जाचं दिलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांना की ज्याच्यातून हा देश उभा राहणार आहे. त्यामुळे शिक्षणाला सर्वात महत्त्व दिलेलं आहे. दुसरं म्हणजे पाणी ही मूलभूत गोष्ट. आज मी पाहतो खेडोपाड्यांमध्ये अक्षरशः लोकांना उपलब्ध नाही आहे, त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. एक हंडा 2-2, 3-3 दिवस पुरवून वापरावा लागतो. तहान लागल्यानंतर ती तहान जे पाणी भागवतं ते पाणी जर तिथे उपलब्ध नसेल तर ही अमानुषता आहे, हे क्रौर्य आहे. म्हणजे सरकार, प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी ही क्रूरता करत आहेत त्या लोकांवर, असा मनामध्ये विचार येतो. तर त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण चांगलं काम करणार आहोत. बेरोजगारी आज मी पाहतो गावोगावांमध्ये, खेडोपाड्यांमध्ये शेकड्याने तरुण पुणे मुंबईकडे नोकऱ्यांसाठी जात आहेत. तिकडे देखील त्यांना नोकऱ्या मिळतातच असं नाही, काहीतरी काम मिळतं, त्याच्यावरती कसं तरी त्यांचं जीवन चाललेलं असतं. इकडे आई वडिलांना मुलांच्या भविष्याची काळजी आहे. मुलं शिकलेली आहेत, काही मुलं अशिक्षित आहेत, पण त्यांचं भविष्य काय होणार, त्यांच्या हाताला काम नाही, अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाला, तो सुशिक्षित असो अथवा अशिक्षित असो, त्याला चांगल्या प्रकारचं काम इथे कायमस्वरूपीच्या नोकऱ्यांच्या स्वरूपातलं काम किंवा चांगल्या व्यवसाय संधी जिल्ह्यातल्या तरुणांना जिल्ह्यातच देऊ करणं हे आपलं एक महत्त्वाचं धोरण आहे, महत्त्वाचा अजेंडा आहे. त्यासाठी आपण मोठमोठे उद्योगधंदे सातारा जिल्ह्यात आणणार आहोत, त्यासाठी आपण काम करणार आहोत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेणेकरून तरुणांचं जीवन सुखी व्हावं, त्यांचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा देखील समृद्ध आणि सुखी असावा, यासाठी आपण काम करणार आहोत. त्यानंतर खेडोपाड्यांमध्ये आज अनेक गोष्टी नाही आहेत, त्या अनेक मूलभूत गोष्टींच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. तर त्या सर्व सुविधा उपलब्ध करून खेडोपाड्यांचं परिवर्तन सुंदर खेडेगावांमध्ये करायचं आहे, सुंदर गावांमध्ये करायचं आहे. तिथले रस्ते, पाणी, वीज या सर्व गोष्टींसाठी चांगलं काम करायचं आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला हमीभाव मिळवून द्यायचा आहे. हमीभावापेक्षा देखील त्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. हमीभाव हे मिनिमम झालं, मिनिममपेक्षा देखील जास्त मिळालं पाहिजे. त्यासाठी आपण चांगलं काम करणार आहोत. त्यासाठी सहकारावर आधारित मोठमोठे उद्योग प्रकल्प या ठिकाणी उभे करून शेतीमालाचं पक्क्या मालात रूपांतर करून तो माल निर्यात केला जाईल आणि त्यातून शेतकऱ्यांना
चांगला नफा मिळेल आणि शेतकऱ्यांचं जीवन सुखी होईल. सुखी शेतकरी, प्रसन्न शेतकरी हा आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे आहेत आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे सातारा जिल्ह्याचं विकासाला अडसर असलेला टोल नाका, जे तासवडे म्हणा किंवा आनेवाडी म्हणा, इथले टोल बंद करण्याचा विचार आहे आणि तो 3 महिन्यात टोल बंद केले जातील यासाठी मी निश्चितच पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आणि ते टोल नाके बंद केल्यानंतर तिथे जे कामगार आज काम करतायत त्यांना पर्यायी दुसऱ्या चांगल्या नोकऱ्या दिल्या जातील ताबडतोब, ह्यासाठी देखील काम करणार आहे. त्यामुळे त्यांनी असं वाटून घेऊ नये की टोल नाके बंद करणार आहेत म्हणजे हे आमच्यावर अन्याय करणार आहेत, असा विचार कदापि कुणीही बाळगू नये. आपण सर्वांसाठी राजकारणात आणि समाजकारणात येत आहोत, समाजकारण करण्यासाठी येत आहोत. तर असे आपले अजेंड्यातले काही मुद्दे आहेत. सर, अजेंड्याबद्दल सांगितलं, पण आता लोकसभेमध्ये तुमचे कामाचे विषय काय काय असतील? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. खासदार हे जे पद आहे हे लोकसभेमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारं पद आहे आणि हे पद हे तिथे संसदेमध्ये धोरणं आखणारं, कायदे बनवणारं, वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रोजेक्ट्ससाठी तिथे आपलं मत मांडून ते प्रोजेक्ट्स उभे करणारं असं पद आहे. त्यामुळे संसदेमध्ये कायम हजर राहून तिथल्या प्रश्नांमध्ये, तिथल्या ध्येय धोरणं आखण्याच्या कामामध्ये चांगलं काम करणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मी मगाशी म्हणालो, भारतभर सर्व शाखांचं दर्जेदार शिक्षण बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्णपणे मोफत होण्यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचं बिल संसदेमध्ये प्रभावीपणे मांडणार आहे. त्यासाठी आवश्यक लॉबिंग संपूर्ण भारत देशामधल्या खासदारांमध्ये लॉबिंग करून तो मुद्दा, ते बिल, पूर्णपणे मोफत शिक्षणाचं बिल संमत करून घेणार आहोत. हे संसदेतलं एक महत्त्वाचं काम 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेवरती जो काही शिक्षणाच्या खर्चाचा भार पडतो आणि जो काही शिक्षणाचा बाजार देशात झालेला आहे ते थांबवण्यासाठी हे महत्त्वाचं बिल मांडणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, आज आपण भारत हा 130 कोटी जनसंख्येचा, लोकसंख्येचा असा एक मोठा देश आहे आणि जशी लोकसंख्या वाढते तसं वेगवेगळ्या वस्तूंचं कन्झम्पशन, वापर वाढत असतो आणि त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा उत्पन्न होत आहे, भारतभर उत्पन्न होत आहे आणि त्याचं नियोजन अत्यंत, म्हणजे आज आपण एवढे तंत्रज्ञानदृष्ट्या आणि एवढे सुधारलेले जरी असलो तरी देखील कचऱ्याचं व्यवस्थापन आज कुठल्याही ह्या सरकारांना जमलेलं नाही. ते का जमलेलं नाही? तर त्यासाठी काही महत्त्वाची धोरणं आखणं गरजेचं आहे की जेणेकरून कचऱ्याचा एखादा छोटा कपटा देखील जमिनीवर पडला नाही पाहिजे, पाण्यात पडला नाही पाहिजे, तर तो रिसायकल झाला पाहिजे आणि त्याच्यापासून पुन्हा कागद, प्लास्टिक असं बनवून त्याचा पुनर्वापर झाला पाहिजे की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, स्वच्छता राहील. स्वच्छता राहिली की रोगराई कमी होते आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपण असंख्य अशिक्षित लोकांना की ज्यांना कामाची गरज आहे त्यांना त्यामध्ये सामील करून घेऊन त्यांना एक उपजीविकेचं साधन निर्माण करू शकतो आणि भारत एक सुंदर, स्वच्छ आणि पर्यावरणास संवर्धन करणारा असा देश आपण बनवू शकतो आणि जगामध्ये हे एक मोठं रोल मॉडेल आपण बनवू शकतो. त्यासाठी आपण काम करणार आहोत. त्यानंतर देशाची परिस्थिती ही अनेक गोष्टींवर असते, तिथली ध्येय धोरणं, त्यामध्ये सिस्टीम रिस्ट्रक्चरिंग आणि पॉलिसी रिस्ट्रक्चरिंग म्हणजे जे प्रशासन आहे त्याची पुनर्बांधणी आणि धोरणं जी आहेत त्या धोरणांची पुनर्बांधणी जी आजच्या काळाला अनुरूप आहे आणि समाजाच्या हिताची आहे, कुणावर अन्याय न करणारी आहे, अन्याय होत असेल तर तो निपटून काढणारी आहे, अशी आपल्याला ध्येय धोरणं आणि सिस्टीम रिस्ट्रक्चरिंग म्हणजे प्रशासनाची यंत्रणा पुनर्गठित करायची आहे.
यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपलं बहुमोल मत मला द्यावं अशी मी आपणाकडे विनंती करतो. आणि काठी हे चिन्ह आपण कायम 23 एप्रिलपर्यंत लक्षात ठेवावं आणि 23 एप्रिलला काठी ह्या चिन्हापुढचं बटन दाबून आपण ह्या शैलेंद्र रमाकांत वीर ह्या आपल्या एका उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं. सर, तुमचा याच्या आधीचा प्रवास बघितला तर असं लक्षात येतं की तुम्ही आतापर्यंत समाजकारण करत आलाय, पण पहिल्यांदाच तुम्ही राजकारणाच्या रणांगणात उतरताय. तर ह्यासाठी असणारी महत्त्वाची गोष्ट आहे प्रचार. तर हा प्रचार तुम्ही पहिल्यांदा करताय, तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे? अत्यंत चांगला प्रश्न विचारलाय. आता प्रचार आणि हे लोकसभेचं रणांगण हे माझ्यासाठी नवीन आहे. मी प्रथमच कोणत्याही निवडणुकीमध्ये सहभागी होत आहे आणि उमेदवार म्हणून लोकांपर्यंत पोहोचत आहे, प्रचार करत आहे. तर हा जो प्रचार आहे तो आज आपण पाहतो मोठमोठ्या सभांमधून केला जातो, रॅलीज की ज्या ठिकाणी 30,000, 50,000, 1,00,000 असे लोक एकत्र जमतात आणि वक्त्याचं भाषण ऐकतात. वक्ता भाषण करतो तो विचार पसरवण्यासाठी. मग असे 10,000, 50,000, 20,000, 1,000 लोक एकत्र आणून त्यांच्या पुढे भाषण करूनच प्रचार होऊ शकतो असं नाही. मी जवळपास 1 वर्ष झालं सातारा जिल्ह्यातल्या गावोगावांमध्ये फिरत आहे. जवळपास 1100हून अधिक गावांमध्ये मी स्वतः गेलेलो आहे, तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे, जनसंपर्क हेतू त्यांच्याशी बातचीत केलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे. तेव्हा एक लक्षात आलं, त्यांचे प्रश्न जाणून घेता आले आणि आपले विचार त्यांना सांगता आले. त्यामुळे आज सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपण जा आणि कोणालाही विचारा, शैलेंद्र वीर तुम्हाला माहिती आहे का? तर त्या गावातले एक 20-25 ज्येष्ठ व्यक्ती असतील, तरुण असतील, महिला असतील, त्या सर्वांना शैलेंद्र वीर हा उमेदवार या ठिकाणी येऊन गेला आहे हे ठाऊक आहे आणि ते निश्चित तुम्हाला तसं सांगतील. तर अशा पद्धतीने आपण जनसंपर्क हेतू सर्वत्र फिरलेलो आहोत. त्यामुळे मी असा विचार करतो की माझा प्रचार जो आहे तो हा 100% झालेलाच आहे. सर्वत्र नेटवर्क बनलेलं आहे, गावोगावी लोक समविचारी लोक भेटलेले आहेत, त्यांनी आपल्या विचारांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी आपल्या उमेदवारीला देखील पाठिंबा दिलेला आहे. तर हाच मी प्रचार मानतो. आणि मतदान ही एक साधी प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोकांनी विचार करायचा आहे, मतदात्यांनी विचार करायचा आहे की कोण उमेदवार आहेत आणि त्यातला योग्य उमेदवार कोणता आहे आणि त्या योग्य उमेदवाराच्या पुढचं बटन दाबून त्याला मत द्यायचं आहे. ही अत्यंत साधी प्रक्रिया आहे. त्यामध्ये हा जो काही प्रचाराचा डामडौल आहे किंवा बडेजाव आहे किंवा ह्या मोठमोठ्या सभांचा दिखावा आहे, ह्या सर्वाची आवश्यकता नाही आहे. फक्त आपला विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे. त्यामुळे माझा जो विचार आहे तो लोकांनी लक्षात घ्यावा, आपला विचार लक्षात घ्यावा आणि त्या विचाराला पाठिंबा देऊन काठी ह्या चिन्हापुढचं बटन दाबून 23 एप्रिल 2019ला आपण मला बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं. सर, तुम्ही इथे आलात, पुन्हा एकदा आलात, आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. समस्त सातारा लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनी आणि मातांना माझी एकच विनंती आहे, 23 एप्रिल 2019च्या दिवशी चालण्याची काठी ह्या चिन्हापुढील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची व ह्या देशाची सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पाहत रहा हॅलो सातारा.